ओके. काय बघितलं आज आपण? आपल्याला एसक्यूएलच्या कमांड्स बघायच्या आहेत. ठीक आहे, आणि त्याची आपण लिस्ट बघणार आहे. एसक्यूएल कमांड्सची लिस्ट. ठीक आहे. एसक्यूएल कमांड्स लिस्ट. ओके. यामध्ये सर्वात अगोदर बघतोय आपण DDL. DDL इज स्टँड्स फॉर डेटा मॅनिपुलेशन लँग्वेज. ओके. ठीक आहे. सॉरी, DDL is stands for Data Definition Language. DDL is used to create or modify database structure. म्हणजे आपण डेटाबेसचं स्ट्रक्चर याने काय करतो, DDL ने काय करतो, मॉडिफाय करतो. ठीक आहे. त्यामध्ये काय येतं, क्रिएट येतं, अल्टर येतं, ड्रॉप येतं आणि ट्रंकेट येतं. क्रिएटमध्ये काय करतो आपण, क्रिएट मेथडने म्हणजे क्वेरीने इज यूज टू क्रिएट डेटाबेस आणि टेबल, म्हणजे टेबल आणि डेटाबेस क्रिएट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्टरने काय करतो, त्या टेबलचं जे स्ट्रक्चर आहे ते मॉडिफाय करतो. ठीक आहे. ड्रॉपने काय करतो, टेबल किंवा डेटाबेस याला आपण डिलीट करतो. ओके. त्यानंतर ट्रंकेट येतं. ट्रंकेटमध्ये काय होतं, टेबलमधले जे रेकॉर्ड्स आहेत ना ते आपण डिलीट करतो आणि टेबलचं स्ट्रक्चर जे आहे ते तसेच राहतं तिथे. ठीक आहे. त्यानंतर येतं DML. ओके. DML काय होतं, डेटा मॅनिपुलेशन लँग्वेज. ओके. अँड DML is used to manage table data. Is used to manage table data. ओके. आता यामध्ये DML मध्ये ओके, DML मध्ये काय येतं, इन्सर्ट. ओके. इन्सर्ट. आता बघा, इन्सर्ट इन्सर्ट मध्ये काय होतं, आपण जो टेबल बनवला युजिंग क्रिएट मेथड, इथे आपण समथिंग फील्ड घेतलं, आयडी घेतला, नंबर घेतला. ओके. इथे आपण डेटाबेस क्रिएट केला समजा आणि त्याच्यामध्ये टेबल क्रिएट केला. टेबलमध्ये आयडी येईल, नेम येईल. ओके. रोल नंबर येईल, ओके. मोबाईल नंबर येईल, समथिंग फील्ड येतील याच्यामध्ये. ठीक आहे. मोबाईल नंबर येईल. ओके. आता हे जे फील्ड आहेत, आयडी, नेम, रोल नंबर, मोबाईल नंबर, यामध्ये आपण आपल्याला डेटा स्टोअर करायचा आहे, इन्सर्ट. ओके. सो ऍड डेटा इंटू द टेबल युजिंग इन्सर्ट क्वेरी. ऍड डेटा इंटू द टेबल. ओके. आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, जर आपण आयडी घेतली तर ती युनिक पाहिजे, नेम घेतलं तर ते कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये पाहिजे, म्हणजे स्ट्रिंग मध्ये पाहिजे. ओके. त्यानंतर रोल नंबर हा इंटिजर मध्ये असेल, मोबाईल नंबर आपण स्ट्रिंग यूज करू शकतो, व्हॅरकॅर यूज करू शकतो. ओके. वेळेला तुमचा या गोष्टी भाऊ तुम्ही लक्षात तुमच्या ठेवा, नंतर मी बहिणी सांगणारच आहे तुम्हाला. ओके. हो म्हणजे हे कोणाचं करत तरी असतात माईक तर आहे ना, मजा ऑन आहे, करतो ते म्यूट पण करा ती एकदम, मजा जो शृंखला. आहे ना ओके. आता इन्सर्ट नंतर आहे आपल्याकडे, इन्सर्टने काय करतो आपण, इन्सर्टने आपण रेकॉर्ड्स ऍड करत जातो त्याच्यामध्ये. ठीक आहे. डेटा ऍड करत जातो. त्यानंतर इथे आहे आपल्याकडे अपडेट. आता बघा, कोणताही डेटा आपण जर का एकदा ऍड केला तर त्याला आपण अपडेट पण करू शकतो. ओके. अपडेट इज यूज टू मॉडिफाय मॉडिफाय डेटा. ओके. इज यूज टू मॉडिफाय डेटा. आणि इथे डिलीट, काय येतं, डिलीट. परत इथं डिलीट ऑप्शन येतं आपल्याकडे, डिलीट. त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं डिलीटचं काम आहे बरं का, मी तुम्हाला सांगेन, एक्सप्लेन करत जाईन तिथे. रिमूव्ह डेटा, रिमूव्ह करू शकतो किंवा डिलीट करू शकतो. रिमूव्ह डेटा. ओके. आणि यानंतर इथे आहे आपल्याकडे DQL. ठीक आहे. काय आहे DQL? DQL ने काय करू शकतो आपण, सॉरी,
थर्ड नंबरला आहे DQL, DQL डेटा क्वेरी लँग्वेज. ओके, इट्स यूज टू DQL is used to fetch data. ठीक आहे, डेटाला आपण गेट करू शकतो, फेच करू शकतो, म्हणजे डेटा आपण घेऊ शकतो. ठीक आहे, यामध्ये पण आहे सिलेक्ट क्वेरी आहे, सिलेक्ट. ओके, सिलेक्टने काय करू शकतो आपण, टू गेट डेटा. ओके, त्यानंतर व्हेअर आहे. ओके, त्यानंतर ऑर्डर बाय आहे. ओके, त्यानंतर इथे ठीक आहे, आपण तीन बघूया इथे, सिलेक्ट, व्हेअर आणि ऑर्डर बाय. ओके, तर तिन्हीचं कॉम्बिनेशन जे आहे ना ते आज आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे पर्टिक्युलर आपण DML, DQL, सॉरी, DDL, DML आणि DQL असं नाही घेऊ शकत. आपल्याला DDL ची क्रिएट कमांड आणि नंतर आपण DML चं इन्सर्ट आणि त्याच्यानंतर DQL चं आपण सिलेक्ट, हे आपण तिथे आज बघणार. ठीक आहे, सर्वात पहिले काय करायचं आपल्याला, MySQL वर्कबेंच मध्ये यायचे. ठीक आहे, तुम्ही कमांड लाईन पण यूज करू शकता जर का तुम्हाला MySQL वर्कबेंच मध्ये प्रॉब्लेम आला तर. ठीक आहे, आपण वर्कबेंच वरतीच जाऊया. ओपन होऊ द्या एकदा त्याला. सर्वांचं लक्ष आहे ना? ओके, तर क्लिक करायचे आणि ते तुम्हाला पासवर्ड शो करेल. ठीक आहे, सर्वात अगोदर आता लक्षात घ्या, आपल्याला जर का इथे, सॉरी नंतरच सांगतो तुम्हाला. सर्वात अगोदर बघा इथे काय आहे ते, स्क्रीनवरती लक्ष ठेवा. इथे फिल्टर ऑब्जेक्टच्या खाली इथे कॉलेज आहे, कंपनी आहे, सकिला आहे, स्टुडंट 1 आहे, स्टुडंट 2 आहे. ओके, सेज आहे. ओके, त्यानंतर इथे स्कीमाज आहे. ओके, तुम्हाला काय करायचं, स्कीमाज वरती क्लिक करायचं तिथे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं येऊन तुम्ही असं इथं रिफ्रेश ऑल केलं ना, इथे तुमचे जे काही डेटाबेसेस असतील ते तुम्हाला शो होतील. ठीक आहे, त्यानंतर इथे तुम्ही क्लिक केलं असं कॉलेजवरती क्लिक केलं इथे, की ते तुम्हाला टेबल दिसतील. ओके, या कॉलेजमध्ये किती टेबल्स आहेत. ओके, या टेबल्सवरती क्लिक केलं ना की ते दिसेल तुम्हाला स्टुडंट्स नावाचा टेबल आहे. त्या स्टुडंट्समध्ये इथे कॉलम्स किती आहे. ओके, फॉरेन कीज आहे का, ट्रिगर्स आहेत का. ओके, तुम्ही कॉलम्सवरती क्लिक केलं ना तर इथे तुम्हाला असं दिसेल की इथे ID आहे, नेम आहे, रोल नंबर आहे, मोबाईल नंबर आहे. ओके, ते आपण चेंज करू, हे नवीनच बनवणार आहे आपण इथं. ठीक आहे, आता कमांड्स लक्षात ठेवा. आपल्याला जर का डेटाबेस चेक करायचे असेल तर आपण डेटाबेस चेक करण्यासाठी कमांड यूज करू शकतो. ठीक आहे, आपल्याला टेबल्स चेक करायचे असतील तर टेबलसाठी वेगळ्या कमांड आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिले शो डेटा बेसिस. ओके, काय टाईप केलं मी, शो डेटा बेसिस. याला सिलेक्ट करायचं आणि तुम्हाला 2 किंवा 3 क्वेरी हिट करायचे असतील ना तर तुम्हाला हे जे स्टार्टिंगचं साईन दिसतं ना, हे पॉवरचं, या साईनला हिट करायचंय. ठीक आहे, क्लिक करायचं यावरती. आणि जर तुम्हाला पर्टिक्युलर एकच क्वेरी इथे रन करायची असेल, ठीक आहे, तर हे जे सेकंड साईन दिसतं ना यावरती क्लिक करायचं. ओके, मी इथे क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर मला इथं काय दिसतंय, 1 रोज रिटर्न. ओके,
इथं शो डेटाबेस दिसेल आणि इथे ग्रीन साईन दिसेल, म्हणजे कोणत्याही प्रकारचं मला इथे एरर आलेला नाहीये. ठीक आहे. ओके. त्यानंतर इथे डेटाबेसमध्ये मला एवढे डेटाबेस दिसतील. इथे कॉलेज आहे, कंपनी आहे, इन्फॉर्मेशन स्कीमा आहे इथे. ठीक आहे. तुम्ही इथं असं स्क्रोल पण करू शकता इथं. ओके. लक्ष द्या स्क्रीनकडे बरं का. इथे स्क्रोल पण करू शकता, इथे दिसेल तुम्हाला. ओके. आता इथे मी बनवलेलं फक्त इथं कंपनी आहे आणि कॉलेज आहे. ओके. बाकीचे इन्फॉर्मेशन स्कीमा, माय एसक्यूएल परफॉर्मन्स स्कीमा, हे सगळं एसक्यूएलचं ऑलरेडी आहे तिथे. सकीला वगैरे स्टुडंट 1 स्टुडंट 2 आपण बनवलेलं आहे. ओके. हे डेटाबेसेस आहे. तिथं चेक करण्यासाठी काय कमांड यूज केली आपण? शो डेटाबेसेस. ओके. आता आपल्याला काय करायचं? यूज करायचा डेटाबेस. आपल्याकडे कोणता कोणता डेटाबेस आहे? कॉलेज आहे, स्टुडंट 1 आहे, स्टुडंट 2 आहे, कंपनी आहे. ओके. मला यूज करायचं कंपनी. तर काय करू शकतो आपण? यूज कंपनी. यूज कंपनी. ओके. यूज कंपनी आणि सिलेक्ट करायचं आणि क्वेरीला हिट करायचं. ओके. झालं. आता काय सांगते इथं? 1 रो इज अफेक्टेड. ओके, सॉरी, 0 रोज अफेक्टेड. परंतु काय झालं? ते ग्रीन ग्रीन टिक आली ना, माझी क्वेरी आपली ॲक्युरेट चाललेली आहे. ठीक आहे. यानंतर यूज कंपनी केलं मी. ठीक आहे. आता आपण कोणत्या डेटाबेसमध्ये गेलो शृंखला? हॅलो. कंपनी. कंपनी. ओके. त्यानंतर मला चेंज करायचं, मला जायचं कॉलेजमध्ये. तर काय करावं लागेल आपल्याला? आता इथं आपण असंही करू शकतो, शो टेबल्स. ओके. शो शो टेबल्स सेमिकॉलन. आणि मी जर का इथे परत त्याला हिट केलं तर कंपनीमध्ये सध्या टेबल्स इन कंपनी ते 0 आहे. ठीक आहे. मग मी केलं यूज कॉलेज. ओके. सिलेक्ट करायचं, परत त्याला हिट करायचं. आता आपण कुठे आलो? कॉलेजमध्ये आलो. ओके. परत आता आपल्याला बघावं लागेल की कॉलेजमध्ये कोणते टेबल्स आहेत. ठीक आहे. तर आपण चेक करू शकतो, शो टेबल्स. ठीक आहे. शो टेबल्स आणि याला हिट करायचं. तर याच्यामध्ये कोणता टेबल आहे? स्टुडंट्स नावाचा टेबल आहे. ठीक आहे. समजला? इथपर्यंत काही डाऊट आहे? ओके. आता आपल्याला काय करायचं? आता आपल्याला बनवायचं टेबल. ओके. तर टेबल बनवत असताना आपल्याला काय काय सांगितलं मी? टेबल बनवत असताना आपल्याला काय लागणार आहे इथं? डीडीएल लागेल आपल्याला, डेटा डेफिनेशन लँग्वेज. त्याच्यामध्ये क्रिएट, इथं सांगितलं मी, क्रिएट इज यूज टू क्रिएट डेटाबेस अँड टेबल्स. ओके. आपल्याला जर का टेबल क्रिएट करायचं असेल ना, सॉरी, आपल्याला जर का डेटाबेस क्रिएट करायचा असेल तर आपण पहिले डेटाबेस पण क्रिएट करून घेऊया, नवीनवाला. ओके. डेटाबेस क्रिएट करण्यासाठी क्रिएट क्रिएट डेटाबेस. ओके. क्रिएट डेटाबेस आणि इथे करू शकतो आपण इव्हिनिंग. सॉरी, इव्हिनिंग बॅच. ठीक आहे. ठीक आहे. इव्हिनिंग बॅच आणि सिलेक्ट करायचं याला आणि इथे हिट करायचं. तर इथे काय झालं? डेटाबेस क्रिएट झाला. ओके. आता आपण जर का इथं आलो, ओके, याला आपण रिफ्रेश केलं, रिफ्रेश ऑल केलं, तर इथे आपल्याला आहे ना इव्हिनिंग बॅच नावाचा, इथे बघा, इव्हिनिंग बॅच नावाचा डेटाबेस दिसेल. ओके. त्यानंतर
आता आपल्याला या इव्हिनिंग बॅच मध्ये जर का जायचं असेल तर आपण काय करू शकतो, यूज इव्हिनिंग बॅच. ओके, म्हणजे यूज इव्हिनिंग बॅच म्हणजे काय, इव्हिनिंग बॅच हा डेटाबेस आपल्याला आता यूज करायचा आहे. तर आपण तिथे परत जाऊन त्याला हिट करू शकतो. आता आता आपण आलोय इव्हिनिंग बॅच मध्ये. ओके, या इव्हिनिंग बॅच नावाच्या डेटाबेसमध्ये आलो आणि त्यामध्ये आता आपल्याला करायचं आहे टेबल क्रिएट. ओके, क्रिएट क्रिएट टेबल. ओके, क्रिएट टेबल आणि आपण त्याच्यामध्ये टेबल करूया स्टुडंट SQL. ओके, हा स्टुडंट SQL नावाचा टेबल असेल. ओके, आणि यामध्ये असतील आपल्या फील्ड्स. ओके, जसं की त्यांचा ID काय असेल. ओके, ID असेल तर तो इंटिजर असेल. ID इंटिजर असेल. ओके, त्यानंतर त्यांचं नेम असेल. नेम हे व्हॅरकॅर मध्ये असेल. व्हॅरकॅर म्हणजे स्ट्रिंग. हा, व्हॅरकॅर. ओके, त्याची साईज किती असेल, नेमची साईज किती असेल ती आपण डिसाईड करू शकतो. इथे आपण ठेवली 50. ओके, त्यानंतर त्यांचं सब्जेक्ट काय असेल. ओके, सब्जेक्ट घेऊया आपण इथे. सब्जेक्ट पण आपण इथे व्हॅरकॅरच ठेवूया. व्हॅरकॅर ते पण ठेवूया आपण 50. ओके, तुम्ही चेंज करू शकता, इथे तुम्ही 40 ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, हे मी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला व्हॅरकॅर इंटिजर. ओके, कॉमा, त्याच्यानंतर आपण रोल नंबर ठेवूया. रोल नंबर ठेवूया आपण इंटिजर. ओके, कॉमा, मोबाईल नंबर घेऊया. मोबाईल नंबर आपण व्हॅरकॅरच ठेवू. ठीक आहे, व्हॅरकॅर. ओके, आणि त्याची पण रेंज ठरवूया आपण इथे. मोबाईल नंबर 10 असतो, आपण 15 ठेवून देऊया. ओके, आता काय काय फील्ड्स आले आपल्या इथे, ID आलं, नेम आलं, सब्जेक्ट आलं. ओके, ID आला, नेम आला, सब्जेक्ट आला, रोल नंबर आला आणि मोबाईल नंबर आला. त्याच्यानंतर इथे सेमिकोलॉन द्यायचं आहे आपल्याला आणि सिलेक्ट करायचं आहे. बघा, या क्रिएट पासून सिलेक्ट करायचं इथं एंड पर्यंत आणि इथं आपल्याला हिट करायचं. तर बघा इथे मी याला रिफ्रेश करतो एकदा परत. मी याला रिफ्रेश केलं आणि इव्हिनिंग बॅचमध्ये गेलो आणि टेबल्समध्ये गेलो तर मला स्टुडंट SQL नावाचा टेबल इथे मिळेल. ओके, मिळाला. आणि मी जर का इथे केलं शो टेबल्स. ओके, आणि याला हिट केलं. बघा, टेबल क्रिएट केला. टेबल क्रिएट केल्यानंतर आपल्याला बघायचं असेल टेबल क्रिएट झाला की नाही, तर त्याच्यासाठी आहे शो टेबल्स. ओके, क्लिक करायचं. इथे आपल्याला स्टुडंट SQL नावाचा टेबल मिळेल. ओके, आता त्याच्या आपल्याला हे नाही मिळणार, म्हणजे जो स्कीमा आहे जसं की ID, त्याच्या फील्ड नाही दिसणार इथे. ठीक आहे, फील्ड बघायचे असतील तर आपण इथे जाऊन बघू शकतो. तसं याच्यामध्ये कॉलम्समध्ये मिळतील आपलं ID, नेम, सब्जेक्ट, रोल नंबर, मोबाईल नंबर. ओके, या पद्धतीने बघा, ID, नेम, सब्जेक्ट, रोल नंबर, मोबाईल नंबर, या पद्धतीने. ओके, आता टेबल तर क्रिएट केला आपण, तर टेबलमध्ये आपल्याला व्हॅल्यू फिल करायची. ओके, टेबलचं नाव काय आपल्या, स्टुडंट SQL. ओके, आता व्हॅल्यू फिल करण्यासाठी काय सांगितलं मी, टेबल क्रिएट केला. आता आपल्याला व्हॅल्यू फिल करायचे त्याच्यामध्ये आपल्याला यूज करायला डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, जसं की DML ची कमांड. कोणती, इन्सर्टची, ऍड डेटा इंटू दी टेबल, ही इन्सर्ट वाली. ठीक आहे, तर यायचं इथे आपल्याला आणि यूज करायचं इन्सर्ट
into insert into student SQL. Okay, student SQL values values कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज आणि याच्यामध्ये घ्यायचे आपल्याला व्हॅल्यूज. ठीक आहे, आयडी आहे, पण आता इथे लक्षात ठेवा बरं का, इथे आपण त्याचा डेटा टाईप सिलेक्ट केलेला आहे. आयडी इंटिजर आहे, नेम कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आहे, सब्जेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आहे, रोल नंबर इंटिजर आहे आणि मोबाईल नंबर पण व्हॅरक्यार ठेवलाय आपण. ठीक आहे, तर आयडी इंटिजर आहे म्हणजे 1 येईल इथे. ओके, त्याच्यानंतर नेम आहे ते व्हॅरक्यार आहे, तर इथे स्ट्रिंग मध्ये येईल. नेम घेऊया आपण अनिकेत. ओके, अनिकेत. त्यानंतर काय आहे, सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट घेऊया आपण जावास्क्रिप्ट. ओके, जावास्क्रिप्ट कॉमा, नंतर काय आहे, रोल नंबर इंटिजर आहे, 1 घेऊया इथे. आणि मोबाईल नंबर सुद्धा व्हॅरक्यार मध्ये ठेवला आहे, तर मोबाईल नंबर समथिंग मोबाईल नंबर. ठीक आहे, झालं. इथे तुम्हाला सेमिकोलॉन द्यायचं आहे आणि याला हिट करायचं. ओके, इन्सर्ट इंटू इथं एरर आलं बघा आपल्याला. 1 इंटिजर आहे, नेम व्हॅरक्यार 50 आहे, सब्जेक्ट व्हॅरक्यार 20 आहे, ट्रान्सलेट रोल नंबर इंटिजर आहे, मोबाईल नंबर व्हॅरक्यार 15 आहे. ओके, टेबल चुकीचं आहे. हे हा सर, स्टुडंट, ओके SQL ओके, स्टुडंट चेक करतो मी. सर वरती AQL आहे सर. AQL, सॉरी सॉरी सॉरी, इथे टायपिंग मिस्टेक झाली आपल्याला. ओके, तेव्हाच सांगायचं ना मला, काय प्रॉब्लेम नाही. तर नेमला ते टायपिंग मिस्टेक झाला. ओके, स्टुडंट डोंट एक्झिस्ट. ठीक आहे, एक्झिस्टच करत नाही ते स्टुडंट SQL सांगू राहिले आपल्याला. ठीक आहे, ओके. तर बघा, सिलेक्ट करायचं आपल्याला आणि क्लिक केला, काय झालं, द इव्हिनिंग बॅच स्टुडंट SQL डझंट एक्झिस्ट. स्टुडंटची स्पेलिंग चुकीची आहे सर. STUDENT STUDENT ओके, बघा. तर आपल्याला आता एक इथे बघा 1 रोज अफेक्टेड सांगत आहे, ते म्हणजे कॉलम मध्ये आपल्याला 1 रोज अफेक्टेड झाले, म्हणजे एक डेटा तिथे इन्सर्ट झालाय. ठीक आहे, आपण जर आता आपल्याला हा डेटा बघायचा असेल, ठीक आहे, तर याच्यासाठी आता आपल्याला, आता आपण काय यूज केलं, DML मधले इन्सर्ट क्वेरी यूज केली. ओके, आता आपल्याला काय बघायचं, हा डेटा बघायचा आहे. ठीक आहे, याच्यासाठी आपल्याला DQL मधील सिलेक्ट क्वेरी यूज करावं लागेल. इट इज यूज टू गेट डेटा किंवा टेबल मधला डेटा. ओके, तर इथे यूज करायला लागेल आपल्याला सिलेक्ट फ्रॉम, कुठून, तर कोणत्या टेबल मधून, तर या टेबलचं नाव काय आहे, स्टुडंट AQL. ओके, STUDENT ओके, AQL. आणि आपण हे केला तर आपल्याला असा डेटा मिळेल. बघा, स्टुडंट AQL नावाचा टेबल क्रिएट झाला, त्यामध्ये आयडी घेतला आपण, नेम घेतलं, सब्जेक्ट घेतलं, रोल नंबर घेतला आणि मोबाईल नंबर. तर आपण जो डेटा इथे फिल केला, 1 अनिकेत जावास्क्रिप्ट 11 आणि हा मोबाईल नंबर, तर हाच डेटा आपल्याला